मौनी अमावस्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पवित्र दिवस आहे. ती पौष महिन्यात येणारी अमावस्या आहे आणि अनेक धार्मिक व आध्यात्मिक कर्मांसाठी प्रसिद्ध आहे. मौनी या शब्दाचा अर्थ मौन पाळणे म्हणजेच बोलणे टाळणे हा या अमावस्येचा विशेष पैलू आहे. पौष महिन्यातील अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात. या दिवशी मौन पाळण्याची प्रथा आहे. यामागे आत्मचिंतन, मनशांती आणि वाणीवर ताबा मिळवण्याचा उद्देश आहे. गंगा नदीसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यामुळे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की यामुळे पापक्षालन होते आणि मोक्षाची प्राप्ती होते. इतर अमावस्येच्या तुलनेत मौनी अमावस्या वेगळी आहे. या अमावस्येमध्ये मौन पाळण्याची परंपरा आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळून मानसिक शांती प्रयत्न करणे हा मुख्य घटक आहे. मौनी अमावस्येला गंगास्नान, दानधर्म आणि मंत्र जपासाठी विशेष मानले जाते. कुंभमेळ्याच्या पर्वावर ही अमावस्या अधिक महत्त्वाची ठरते. या दिवशी गंगेच्या तीरावर स्नान करून मनुष्याला पापमुक्ती होण्याची संधी मिळते. असे मानले जाते की तीर्थस्थळी जाऊन श्राद्ध व तर्पण विधी करणे विशेष लाभदायक मानले जाते. अनेक जण या दिवशी उपवास करतात आणि आत्मिक शुद्धीचा संकल्प करतात. असे मानले जाते की मन्वंतराचे आरंभ, नव्या युगाची सुरुवात मौनी अमावस्येपासून झाली. त्यासाठी ती अत्यंत पवित्र मानली जाते. मौन पाळणे, गंगेतील स्नान करणे, दानधर्म, गायींना अन्न देणे आणि गरिबांना कपडे देणे व अन्नदान करणे या दिवशी केले जाते. म्हणूनच मौनी अमावस्या ही आत्मिक व शारीरिक शुद्धीचा दिवस मानला जातो.